नमस्कार मंडळी, माझ्या ह्या चॅनलवर मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे वडे। तर हे वडे बनवण्यासाठी मी इथे कोणकोणत्या प्रकारच्या डाळी वापरल्या आहेत व यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे साहित्य वापरलं आहे हाच व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व एक लाईक करायला विसरू नका। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून तुमच्यासाठी खूप सोप्या टिप्स किंवा खूप सोप्या पद्धतीने अतिशय छान होणारे असे पदार्थ खूप सोप्या पद्धतीने व अतिशय छान असे पदार्थ मी बनवत असते। त्याच प्रकारे आज मी वडे बनवणार आहे। तर यासाठी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ वापरली आहे, 1 किलो मुगाची डाळ वापरली आहे व उडीदाची डाळ जी वापरली आहे ती मी इथे मोजून घेतली नाही, ती साधारण छोटी अर्धी वाटी डाळ आहे। तर या तिन्ही प्रकारच्या डाळी रात्रभर आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत। रात्रभर डाळी पाण्यामध्ये छान भिजल्यानंतर सकाळी यातील पाणी गाळणीने गाळून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी इथे या डाळीतील पाणी गाळणीमध्ये गाळून डाळी मिक्सरच्या भांड्यात थोड्या जाडसर प्रमाणात अशा इथे बारीक करून घेतल्या आहेत। आता इथे हे पीठ खूप बारीकसुद्धा दळायचं नाही आहे व खूप जाडसरसुद्धा ठेवायचं नाही आहे, त्यामुळे आपले वडे छान होणार आहेत। त्यानंतर भरपूर प्रमाणात लसूण, जिरे व मीठ, इथे मीठ चवीनुसार घेतलं आहे परंतु लसूण मी थोडा जास्त प्रमाणात वापरला आहे, यामध्ये हे टाकून घेणार आहे। त्यानंतर घरचीच मिरची पावडर मी ते बनवून घेतली आहे, ती यामध्ये अशी वापरलेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे भरपूर प्रमाणात लसूण वापरायचं आहे। त्यानंतर कोथिंबीरसुद्धा जास्त प्रमाणात इथे बारीक चिरून मी या वड्यामध्ये टाकत आहे। त्यानंतर आता चवीनुसार मीठ इथे टाकून घ्यायचं आहे। अगोदर लसूण बारीक करून घेताना त्यामध्ये मी थोडंसं मीठ वापरलं होतं, आतासुद्धा मी थोडंसं मीठ यामध्ये टाकलं आहे। आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आता हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। मी ते पीठ हे छान असं मळून घेणार आहे। इथे थोडीशी हळदसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। यामध्ये थोडीशी हळदसुद्धा आपल्याला टाकायची आहे। इथे मी असा मोठा अर्धा चमचा हळद वापरली आहे। छोटा चमचा असेल तर आपल्याला 2 चमचे हळद इथे लागणार आहे। यानंतर वड्याचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। वडे छान होण्यासाठी जास्त प्रमाणात लसूण, थोडीसं तिखटसुद्धा जास्त प्रमाणात आणि चिरलेली बारीक कोथिंबीरसुद्धा जास्त प्रमाणात वापरली तर वडे खायला खूप छान होतात। म्हणून इथे मी लसूण, कोथिंबीर व लाल तिखट जास्त प्रमाणातच वापरलेलं आहे। हे वडे तेलामध्ये तळून खायलाही छान लागतात व भाजी बनवून खायलासुद्धा अतिशय छान लागतात। तर इथे माझं पीठ मळून तयार आहे। अशा प्रकारे मी इथे पीठ मळून तयार केलेलं आहे। तर आता मी याचे वडे तोडून घेणार आहे। आता गावाकडे वडे तोडताना पहिल्यांदी हे असं करून याला हळदी कुंकू लावतात। मला याचं काही माहीत नाही, परंतु ज्या आपल्या जुन्या बायका करायच्या त्याच पद्धतीने मी इथे वडे करताना पहिल्यांदी याला हळदी कुंकू लावून वडे तोडायला सुरुवात केली आहे। वडे बनवताना अनेक प्रकारच्या डाळी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने वडे बनवतात। आता गावाकडे पाहिलं तर हरभऱ्याची डाळ व मटकीची डाळ गिरणीमधून जाडसर भरडून आणून त्याचं पीठ अशा प्रकारेच मळतात व त्याचे वडे तोडून घेतात। आता यामध्ये मी मुगाची डाळ व हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ मिक्सरमधून बारीक करून इथे वडे तयार केले आहेत। तर हे वडेसुद्धा खायला अतिशय छान होतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा व असेच साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या रेसिपीज किंवा माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही पाहत चला व व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व चॅनलला लाईक करायला विसरू नका।